सुख समजायला सुद्धा दुःख भोगायलाच पाहिजे. या दुःखामुळेच माणसाला दुसऱ्याचं दुःख समजतंय. नाहीतर माणसाच्या जीवनात जर दुःख नसते तर तो आतापर्यंत देवाला सुद्धा विसरून गेला असता. मित्रांनो, जीवनामध्ये नको असलेली गोष्ट म्हणजे कोणती असेल तर ती म्हणजे दुःख. दुःख कोणालाच पाहिजे नाही. सर्वांना सुख हवं आहे. चाहे मग माणूस असो, प्राणी असो, पशु असो, त्याला सुद्धा जीवनामध्ये दुःख नको आहे, सुखच पाहिजे. परंतु माणसाचा विकास जितका दुःखामध्ये होईल ना, जितकी प्रगती दुःखामध्ये होईल तितकी प्रगती ही सुखामध्ये होणार नाही. जितके आपण सक्सेसफुल व्यक्ती पाहतो जीवनामध्ये, आपल्या रोजच्या जीवनामध्ये, तर ते सुखामध्ये सक्सेस नाही झाले, तर ते झाले त्यांच्या संकटातून, अडचणीतून. ते संकटाला सामोरे गेले, दुःखांना सामोरे गेले, म्हणून सक्सेस झाले. नाहीतर सुखामध्ये तर माणूस सक्सेस होऊ शकणार नाही. म्हणून दुःख आले तर घाबरू नका, सुख आले तर माजू नका. तर दोन्ही परिस्थितीमध्ये समता ही आपल्याला बाळगायला हवी, तेव्हाच तर सक्सेस मिळेल. म्हणून कोणताही महापुरुष असो, कोणताही सक्सेसफुल व्यक्ती असो, त्याच्या जीवनाला उचलून बघा, तर त्यांनी चांगले स्ट्रगल्स केले असणार आहे जीवनामध्ये. दुःखाने त्याला जितकं शिकवलं असेल ना, तितकं सुखामध्ये तो शिकला सुद्धा नसेल. म्हणून दुःखाला घाबरू नका, तर दुःखाला सामोरं जाण्याचा, त्याच्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करीत राहा आणि आपले जीवन यशस्वी बनवायला शिका.